गाडी चालली कोकणाला गणपती सणाला. जय 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 जय. चला. नमस्कार मित्रांनो, मी प्रबोध किशोर पेंडारी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नवीन यूट्यूब चॅनल प्रबोध व्लॉग आणि या नवीन व्हिडिओमध्ये. तर आता मी आलो आहे कोकणामध्ये. आता गणपती उत्सव चालू आहे. तर काल मी जी व्हिडिओ बनवली होती त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवलं की किती मकर सजलेत, काय झालेत ते सर्व. पण आज कसं जी पूजेला गणपती बसले त्याच्यानंतर आता मकरामध्ये आता गणपती बसले असतील तर ते तुम्हाला मी सर्व दाखवतो आहे. तर तिथूनच तुम्हाला मी स्टार्ट करतो आता परत एकदा. चला पांडुरंग मिसळांच्या घरी बघू आता पहिला गणपती. हे बघा काल मकर कसं होतं आणि आज मकर बघा पूर्ण सजलंय, पूर्ण सजून तयार आहे. आणि आपले बाप्पा खूप सुंदर अशी मूर्ती मिसळांच्या घरातली. चला आता सकाराम म्हाताऱ्यांच्या घरी आपण बघूयात. काल थोडं कमी होतं डेकोरेशन, आज बघा पूर्ण डेकोरेशन झालंय. आणि सकाराम म्हाताऱ्यांच्या घरची बाप्पा. चला मला जरा जवळून दाखवतो बाप्पांना, दर्शन करून घ्या. चला आता शंकर पलवकरांच्या घरी आलोय. शंकर पलवकरांच्या घरचा गणपती बघा. काल हे फक्त मकर होतं, आज त्यामध्ये बाप्पा बसलेत. बघून घ्या, नमस्कार करून घ्या. तर चला रामचंद्र आंबेकरांच्या घरचा गणपती बघूया. हे बघा काल एवढं काही हे नव्हतं, डेकोरेशन नव्हतं, पण आज बघा खूप सुंदर डेकोरेशन केलं आहे रामचंद्र आंबेकरांच्या घरी. आणि बाप्पा पाया पडून घ्या, नमस्कार करून घ्या. तर चला आता मित्रांनो अमित कुमार पेंडारी यांच्या घरी जातो आता. बघूया आता. हा पब्लिक बसले पूर्ण. हे बघा मकर आणि मकरामध्ये बसलेले आपले गणपती बाप्पा. तर बघून घ्या आणि नमस्कार करून घ्या. खूप सुंदर अशी मूर्ती सजवली आहे अमित दादाने. तर बघून घ्या एकदम जवळ. नारायण कालच्या घरचं गणपती बघूया. काल मकरामध्ये गणपती नव्हतं, मकर खूप सुंदर सजवलं होतं, पण आज मकरामध्ये मूर्ती दिसते. 1.5 दिवसाचे गणपती आहेत. तर पाया पडून घ्या, पूर्ण दाखवतो तुम्हाला. चला तर आता किशोर पेंढाऱ्याच्या घरचं गणपती दाखवतो, म्हणजे माझ्या घरचं. हे बघा मकरामध्ये आता खूप सुंदर अशी मूर्ती सजवून ठेवली आहे आम्ही, बघू शकता. नमस्कार करून घ्या. तर चला आता बघूया सुरेश कांबळांच्या घरचं गणपती. हे बघा काल आपण फक्त मकर बघितलं होतं, आज त्यामध्ये बाप्पा बसलेत. सुरेश कांबळांच्या घरचं गणपती तुम्हाला जरा जवळून दाखवतो. हे बघा खूप सुंदर अशी मूर्ती आहे. आणि इथे गौरी सुद्धा असते, तर आपण गौरी जेव्हा येईल तेव्हा आपण ती व्हिडिओ बनवू, तिथून सुद्धा दाखवतो तुम्हाला. नरेश शिगवणांच्या घरी आलोय आता. काल आपण लास्ट घर हा घेतला होता. तर आता तुम्ही बघा या मकरामध्ये मूर्ती बसली. आता काल मकर पूर्ण खाली होतं. हे बघा पूर्ण मकर आता सजवलंय. चला नमस्कार करून घ्या आणि पुढे चला. तर चला या वर्षाचा नवीन गणपती आमच्या गावामध्ये आलाय, संतोष उजल. तर तुम्हाला दाखवतो छोटी मूर्ती. हे बघा खूप सुंदर अशी मूर्ती आहे. काल मकर दाखवायला भेटलं नाही कारण घरची माणसं झोपली होती आणि मी खूप लेट आलो. तरी बघू शकता तुम्ही, खूप सुंदर मूर्ती आहे. 1.5 दिवसाचा ह्या वर्षी पहिल्यांदाच आणलाय घरी गणपती. तर नमस्कार करून घ्या. तर चला या वर्षाचा नवीन गणपती हा दुसरा आहे, संतोष निवातांच्या घरी. आमच्या गावी हा दुसरा गणपती आहे, तो ह्या वर्षी नवीन चालू झाला आहे. तर काल आपण बघितलं फक्त इथे मकर काढत होते, तर आता मूर्तीसोबत इथे मकर तर पाहिला तुम्ही, आता मूर्तीसुद्धा बघा. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. आणि तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा.
या वर्षाचा दुसरा नवीन गणपती आहे 1.5 दिवसाचा. तर चला दुसरा गणपतीचा बघूया. चला तर आता नितीन साठे यांच्या घरी आलो आहे. नितीन साठे बघूया. काल मूर्ती नव्हती मकरामध्ये, आज मकरामध्ये मूर्ती आहे. तर बघून घ्या. काल फक्त मकर होतं आणि काल सजावट पूर्ण झाली नव्हती. बघा आज पूर्ण सजावट झालेली आहे आणि मकरामध्ये आपली मूर्ती बसली सुद्धा आहे. बाप्पा बसले. बाप्पाचं दर्शन करून घ्या. तर आता रामचंद्र रामाणे यांच्या घरीचा गणपती बघूयात. तर हे बघा काल मकर थोडं चालू होतं काम, आज पूर्ण झालेलं आहे. एक कोरीव काम करून घेतलेलं आहे गणपतीचं. तर चला पुढच्या घरात चला. आता प्रवीण पेंढारे यांच्या घरी आपला गणपती बघूयात. तर हे मकरामध्ये आता बसले आपले बाप्पा पेंढाऱ्यांचं. तर काल हे मकर सजवत होते, आज मकरामध्ये आपले बाप्पा बसलेत. हे बघा हे प्रतिमा अशी वाटते की लालबागचे राजा बसलेत घरी. तर चला बघा खूप सुंदर. तर चला संजय गजमालांच्या घरी आलो आहे. संजय गजमालांची तुम्हाला मी ओळख करून दिली आहेच. तर आता त्यांचं गणपती बघूयात आपण. त्यांचं मकर पहिला बघूयात. काल सजवत होते, आज पूर्ण सजवून झालं आहे आणि आपले बाप्पा आता बसलेत मकरामध्ये. तर दर्शन करून घ्या. चला आपण आता पुढच्या घरी जाऊया. चला आता चालक्यांचं गणपती म्हणजे आमच्या मामाचं गणपती बघायला आलो होता. तुम्हाला दाखवतो. काल मकरामध्ये गणपतीनं आपलं बाप्पा नव्हते बसले आणि आज बसलेत हे करून पूजा झाल्यानंतर. मग तर आता बघूयात आपण पूर्ण जवळून जरा आणि दर्शन घेऊयात. हे बघून घ्या. पार्वती गणपती असं आपलं हे आहे. तर चला आता पुढच्या घरी जाऊया. चला आता गजमलांच्या घरी आलोय त्यांचं बाप्पा बघायला. कोकणातली काकडी खात आहेत. हे बघून घ्या कोकणातली काकडी. आणि चला आता आपण बाप्पाला बघूया. बाप्पा आता मकरामध्ये विराजमान झालेत. हे बघा तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये बोललोच मी, काहीतरी नवीन असं मला पाहायला मिळतंय. बघा पूर्ण मस्त गुफा अशी दाखवली आहे. खूप सुंदर अशी मूर्तीवरती स्टोन काम सुद्धा केलेलं आहे. बघा मला जवळून दाखवतो एकदम. खूप सुंदर अशी मूर्ती आहे बघा. तर दर्शन घ्या आणि चला आता मग दुसऱ्या घरी. चला तर आता शिगवण कंपनीच्या घरचा गणपती म्हणजे सार्वजनिक गणपती त्यांचा आहे ते आता बघूयात. हे बघा आता आपण काल फक्त मकर होतं आणि आज आपले बाप्पा विराजमान झालेत मकरामध्ये. तर आपण पहिल्यांदा जवळून त्यांचं दर्शन घेऊयात. खूप सुंदर अशी मूर्ती. आणि इकडे पब्लिक सुद्धा बसले. भाजी वगैरे सर्व चालू आहे काम. आणि वहिनींचा बर्थडे आहे आमच्या. हॅपी बर्थडे वहिनी. तर आता अशोक शिंदेच्या घरी आलो आहे आपण. त्या मंडळी बसले. 1.5 दिवसाचा गणपती असतो. तरी बघा काल आपण मकर बघितलं होतं आणि आज मकरामध्ये आपले बाप्पा बसलेत शिंदेचे. तर कशावर बसलेत बघा, खेकड्यावर बसलेत. तर पाया पडून घ्या आणि आता आपण पुढच्या घरी जाऊयात. आता रामचंद्र कांबळ्यांच्या घरी आलो आहे बाप्पा दाखवायला तुम्हाला. काल आपण मकर पाहिला होता सजवलेला. आता त्यामध्ये मकरामध्ये आपली मूर्ती बसते. तर चला बाप्पाचं बाप्पाचा आज मी पाय पडून घ्या. चला आपण आता दुसऱ्या घरी जाऊया.